जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. उद्याला आहे गुढीपाडवा आणि त्यानिमित्त मी, दादू आणि तेजस आम्ही तिघही निघालो आहोत पाटणला. आम्ही दरवर्षी साजोणी साजरी करतो. साजोणी म्हणजे शेताचा पहिला दिवस, आपला वर्षाचा पहिला दिवस. हे आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं गुढीपाडव्याचं. तर त्यानिमित्त आपण शेताची पूजा करतो, शेतातल्या मातीची पूजा करतो आणि बैलांची पूजा करतो. शिवाय जी आपली कुदळ असते, सॉरी काय म्हणतात त्याला, कुऱ्हाडीची पूजा असते. ताई भाताचा नैवेद्य असतो सकाळी. तर बघूया किती सकाळी लवकर आमचं उठणं होतं. तर मित्रांनो, चला भेटूया उद्याला सकाळी. आता वाजले आहेत रात्रीचे, मला वाटतं 10 झाले असतील, 9:30 पावणे 10 झाले असते आरामात. जरा निघायला थोडा आम्हाला उशीरच झाला, कारण घरचे सगळे कामं आम्हाला आटोपायचे होते. फायनली आम्ही आता पाटणला पोहोचलेलो आहोत. आता लवकरात लवकर झोपायची तयारी करायची आहे. आणि हा आहे माझा इथला गोतावळा. हा नाही, हा वणीवरचा आहे. आई नाही आई नाही आली. हा आहे आमचा व्यंकटी, आमचा आवारी आहे. सध्या आमच्या सर्व कामाची धुरा शेतीच्या याच्याकडे आहे. तर आज पहाटे हा मुहूर्त करून आलेला आहे ऑलरेडी. आता आम्ही परत चाललो शेतामध्ये पाऊस हाकलायला. तर बाकी पुढे तुम्हाला आम्ही दाखवूच. अशा प्रकारे पूजा आमच्या व्यंकटीने मांडून ठेवलेली आहे. हे इथे आहे ही कुऱ्हाड, आणि हा इथे ताजा दही भाताचा नैवेद्य, पहिले गणपतीची पूजा, आणि असं सगळं करून तो सकाळी शेतात जाऊन नारळ फोडून आलेला आहे सूर्य उगवायच्या अगोदर. या तेजसबाई, आता आम्ही चाललोय परत शेतात गहू झाकलायला व्यंकटी सोबत. दादू पण रेडी झालाय. दादू हाय. अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहोत शेतामध्ये शेताची पूजा करायला आणि शेताची पूजा करायला. शेत आमचं घरापासून जवळच आहे, खूप काही लांब नाही, एक 2-1 किलोमीटर आहे. ती माझी सर्जराजे जोडी. अशा प्रकारे व्यंकटीने शेतात पूजा मांडून ठेवली होती. तो सकाळी पूजा करून आला होता पहाटेला. घरी पाणी नसल्यामुळे आम्हाला थोडंसं अडचण गेली. नंतर मग मी पण अवताची पूजा केली, सोबत दादू पण होता. दादू पण मला पूजा करू लागला. अवताची पूजा करून त्यानंतर बैलाची पूजा केली. बैलाची पूजा करताना सर्वप्रथम ॲक्च्युली अवताची ज्यावेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला त्याला चुना, हळद, कुंकू, गुलाल, बुक्का असं सगळं लावून त्या अवताला थोडं सजवलं जातं. शिवाय बैलांची पूजा करावी लागते. बैलांची पूजा करून शेतामध्ये आपण औत हाकलतो. कोणी याला वखर म्हणतात, ज्यांनी जमीन भुसभुशीत होते. तर त्याच्या फास जो आहे, जो त्याचा ब्लेड असतो, त्याचीसुद्धा पूजा केल्या जाते. ही सर्व पूजा करून मग आम्ही बैलाची पूजा केली. बैलाची पूजा करत असताना दुसऱ्या बैलाची पूजा करताना त्याला पूजा नाही आवडली वाटतं. त्याच्या पायावर पाणी टाकलं, त्याला आवडलं नाही. त्याने जोरदार लात ओढली माझ्यावर. नशीब ती लात मला लागली नाही, पण मजा आली. त्यानंतर आम्ही शेतामध्ये छोटीशी आग पेटवून त्यात गुगलम, म्हणजे ज्याला आपण गुगुल म्हणतो, किंवा जे राळ असते ती जाळायची असते. अशा प्रकारे आम्ही थोडक्यात आमची पूजा आटोपून व्यंकटीनी बैल
जे औत आहे औताला झुंपले आणि नंतर मी आणि व्यंकटी आम्ही दोघांनी आळीपाळीनी थोडंसं औत हाकललं. अरे बाबू थांब थांब. सोन्याची अंगठी ही याला घासायची असते. हे जे ब्लेड असतो ना याचा अवताचा, याचा अर्थ असा आहे की बा आमच्या वावरात सोनं पिकू दे. हो जाऊ दे. शेतातनं पूजा करून आल्यानंतर आजीनी खास आमच्यासाठी उकरपेंडी केलेली आहे. कारण आता ॲक्च्युली जेवणाचं करायचं म्हटलं तर आम्हाला वेळ लागला असता आणि आम्हाला लवकर निघायचं आहे वणीला. कारण आमचे सगळे बछडे राणी, पद्मा, वीर, शमशेर, अवन्या, दिल्लू, स्वीटी, कल्याणी सगळे आमची वाट पाहत आहेत. कारण त्यांची पण जेवणं बाकी आहेत. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांना इतक्या उशिरा जेवायला घालणं पण योग्य नाही. ही माझी आजी आहे. चांगला निघाला. हा मग तर चला मित्रांनो, धन्यवाद. मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज नक्की आवडत असतील अशी मी अपेक्षा करतो. तुमचे कमेंट्स मोस्ट वेलकम आहेत. थँक्यू मित्रांनो. फायनली सर्व आटपून आम्ही पाटणवरनं निघालो वणीला. आणि जाता जाता इथे लिंगटी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी श्रीरामाचं एक नवीन मंदिर आहे. तिथे दर्शन घेण्याचा योग आला. आज गुढीपाडवा रामनवमीचा हा पहिला दिवस नवरात्राचा रामाच्या. आम्हाला रामाचं दर्शन घ्यायचा हा एक सुंदर योग मिळाला. प्रभू श्रीरामचंद्रांचा जय असो. जय श्रीराम. दर्शन घेऊन आम्ही निघतोय परत वणीला. बाय मित्रांनो. अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा साजरी केली. हे सगळं करता करता बराच उशीर झाला. इकडे आमचे पोरं सगळे उपाशी आहेत, त्यामुळे आम्ही घरी जेवण न करताच आता निघालो आहोत. वणीला पण आम्ही सांगून ठेवलेलं आहे जेवण करण्यासाठी. नाहीतर इथे घरी आजीनी पुरणपोळीचा बेत घातला होता, पण आम्हाला ते शक्य नाही. त्यामुळे आता आम्ही निघालो आहोत परत वणीला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही शेतातली पूजा आवडली असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. बाय बाय.